आपण पाहत आहात परिवर्तन न्यूज 24 तास। कारंजा लाड येथे सिंधी समाज बांधवांच्या वतीने संत झुलेलाल महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। सदर बातमी अशी की आज दिनांक 20 मार्च 2026 रोजी कारंजा लाड सिंधी कॅम्प कॉलनी येथील सिंधी माता मंदिरामध्ये झुलेलाल बाबा जयंती साजरी करण्यात आली असून सकाळपासूनच या कार्यक्रमाची सुरुवात झाली होती। संत झुलेलाल महाराज यांच्या प्रतिमेची कारंजा शहरातून मोटारसायकल रॅली काढण्यात आली होती, तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। सिंधी बांधव कारंजा शहरात व्यापारी वर्ग म्हणून ओळखले जातात। या सर्व समाज बांधवांनी आपले दुकाने बंद ठेवून जयंती सोहळ्यात सहभागी झाले होते। तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमात नगरसेवक सच्चिदानंद छलानी, ठाणेदार शुक्ला साहेब, भगवानदास खेमवानी, घनश्याम केशवानी, मोहन पंजवाणी, प्रकाश नागवाणी, सुनील नागवाणी, गोपी पंजनानी, राजू मोटवानी, घनश्याम जगतमलनी, अनिल राजवानी आदी मान्यवरांनी उपस्थिती लावली होती। तसेच मोठ्या प्रमाणात सिंधी समाज बांधव उपस्थित होते, असे आमचे प्रतिनिधी शेषराव चव्हाण व अब्दुल समीर यांनी कळवले। धन्यवाद। नमस्कार, परिवर्तन न्यूज 24 मध्ये तमाम दर्शकांचे स्वागत करतो। आज आपण आलेलो आहोत कारंजा लाड येथील सिंधी कॅम्प मधील संत झुलेलाल महाराज यांच्या मंदिरात समोर आणि आज संत झुलेलाल महाराज यांची जयंती आणि जयंती निमित्त तमाम सर्व सिंधी बांधव आणि तस्त मित्र मंडळी या जयंतीमध्ये सामील झालेले आहेत। तर इथे सर्व सिंधी बांधव आहेत आणि आपल्या या सिंधी कॉलनी मधील जे कारंजा मधील निवडून आलेले नगरसेवक सुद्धा आहेत। तर त्यांच्याशी आपण या आजच्या संत झुलेलाल महाराजच्या जयंतीविषयी आपण थोडंसं जाणून घेऊया आणि त्यांच्याशी आपण बातचीत करूया। नमस्कार। आयो लाल सबैचो झूलेलाल। सभी भाइयों को सिंधी समाज की ओर से झूलेलाल जयंती की हार्दिक शुभकामनाएं। आज खुशी का दिन हमारे पूरे जग भर में सिंधी भाइयों का इष्ट देवता श्री झूलेलाल साईं वरुण देवता है। और आज यहाँ पर उपस्थित माननीय श्री सच्चानंद जी थदानी नगर सेवक और पूज्य पंचायत के मुखी साहब माननीय श्री भगवान दास जी खेमवानी, पूज्य पंचायत के सभी सदस्य उपाध्यक्ष माननीय श्री प्रभु से जगमलानी, सुनील बाबू नागवानी, कोषाध्यक्ष हमारे श्री प्रकाश बाबू नागवानी, सह सचिव हमारे मोती सेठ परियानी, मोहन सेठ परियानी और सब हमारे यहाँ पर आए सभी भाई, सभी पूज्य पंचायत के, अमृत वेला ट्रस्ट के, श्री झूलेलाल साईं के ट्रस्ट के बुजुर्ग हमारे श्री जुमड़ामल जी नागवानी और उनके सभी सदस्य, पूरे सिंधी समाज कारंजा के भाइयों की ओर से सभी भाइयों को श्री झूलेलाल जयंती की लाख लाख हार्दिक बधाई। आयो लाल सबैचो झूलेलाल। ही जयंती आपल्या महाराष्ट्रामध्येच साजरी होते का पूर्ण देशभर साजरी होते? पूर्ण देशामध्ये, पूर्ण जगभर मध्ये जिथे जिथे आपले सिंधी भाई है, सब पूरे देश में, पूरे जग में यह जयंती अच्छे रूप से मनाई जाती है। झूलेलाल साईं जो हमारे पूरे सिंधी समाज के इष्ट देवता है और जिनको वरुण देवता के नाम से भी जाना जाता है। जब भी बारिश की तकलीफ होती है या अगर सूखा गिरता है तो हर साल जून महीने में 3 दिन का अखंड पाठ साहब रख के अच्छी वर्षा होने के लिए उनको जैसे वरुण देवता के नाम से जाना जाता है, तो उनको प्रसन्न करके हर साल अच्छी बारिश होती है। और हमारे इष्ट देवता के नाम से इष्ट देवता है हमारे सिंधी समाज के, तो पूरे जग भर में ये बहुत ही धूमधाम से मनाई जाती है। इस दिन पूरा सिंधी समाज अपने प्रतिष्ठान बंद रख के सुबह 14 तारीख से आज 20 तारीख तक साप्ताहिक कार्यक्रम झूलेलाल मंदिर पे रोज सवेरे और शाम को होते हैं। बहुत धूमधाम से मनाई जाती है जयंती हर साल की तरह। आयो लाल सबैचो झूल। तर इथे आज संत झुलेलाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त सिंधी बांधवाकडून, त्यांच्या ट्रस्टीकडून इथे अत्यंत एक चांगला उपक्रम राबविला जातो, तो म्हणजे रक्तदान। आणि रक्तदान म्हणजे खरोखरच जीवदान असतो। आणि या रक्त देणाऱ्या जे रक्तदाते असतात, खरोखर एक अत्यंत असं एक मनमोकळेपणाने की आपलं रक्त कोणाच्या तरी एक उपयोगी पडावं
या उद्देशाने आपण इथे जी मंडळी आहे ती सर्व मंडळी ते इथे आपल्या याची आहेत सिंधी कॅम्प मधली, तर आपण ते रक्तदाते आहेत त्यांना आपण विचारूया आणि थोडंसं जाणून घेऊया. काय म्हणाल? काही नाही दादा, अत्यंत एक नंबर मस्त. मी असं समजा दर 3 महिन्यानं रक्त दान करतच असतो. बघा 3 महिन्यानंतर सर्वप्रथम जय झुलेलाल. सिंधी कॅम्प हा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही रक्तदान शिबिर हा आयोजन केलेला आहे. आणि उन्हाळ्यात गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये ब्लडचा खूप तुटवडा असतो, त्या हिशोबानं आम्ही हा जे ब्लड कॅम्प राबवतो, तर याला पूर्ण वाशिम जिल्ह्यात किमान 15 ते 20 दिवस 1 महिन्यापर्यंत एवढं रक्तसाठा पुढेल आम्ही एवढं रक्तदान करतो. त्यामुळे पूर्ण वाशिम जिल्ह्यात सरकारी पेढीचा आम्ही आभार मानतो की आम्हाला नेहमी कधी कधी सुट्टी असल्यानंतर ते आमच्यासाठी स्पेशल कॅम्प घेतात, त्यासाठी त्यांचाही आभार आहे.